हॅलो नमस्कार राम राम मंडळी. तर आज आपण आलो आहोत लच्ची पार्कला. लच्ची पार्क हे देहरादूनपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे, हरिद्वार रोडवरती एक्झॅक्ट याचं लोकेशन आहे. तर आपण मस्तपैकी तिकीट वगैरे घेतले आणि गाडी आपली इथं पार्क केली आणि आपण मस्तपैकी मध्ये चाललोय. आता तरी इथं चाललोय मध्ये. तर बघा यार रस्ता किती छान आहे. आपण इथं पोहोचलो. स्कूटी आपली पार्क केली इथं आणि बापू चालले समोर. चला आता इथं आतमध्ये एंट्री. मस्त आतमध्ये एंट्री केली. तर तिथून बघितलं आणि नंतर बघितलं समोर गार्डन किती छान आहे. झाडं वगैरे एकदम मस्त आणि इथं समोर दोन्ही साईडने झाडं आहेत आणि मधोमध आपल्याला चालायला रस्ता स्पेस. किती भारी वाटतंय बापू. हो एकदम छान. तर आपण आता मध्ये पण पाहू काय काय आहे. बरंच काही आहे इथं पाहण्याचं. आता एकदम सुंदर असं गेट. वाव पहा गेट किती सुंदर बनवलं आहे. प्लास्टिकचं वाटतं पण छान वाटतंय ना. नाही तर बघा आपण कशी मस्त त्यांच्यासारखी पोज करून पाहिली आहे. किती भारी बनवली पाय. पाय फाउंटन किती छान आहे पण याच्यामध्ये पाणीच नाही आहे. तर आपण पाणी याच्यामध्ये टाकून घेऊ नंतर. चालेल होतं बापू पाणी पण आत्ता गेलं होतं पाणी आपल्याला भारी वाटलं असतं. हो तर हे पाय इथं वरती पूर्ण चौकून गोल झाड आहेत आणि आता मध्ये पहा तुम्ही काय 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 छोटा बिम आहे का. शक्तिमान बघितलं आणि आता इथं बघू शकता तुम्ही. इथं आहे एक लव एंट्री. लवचं गेट बनवेल पिंक कलर म्हणजे ते व्हाईट होतं तर हे पिंक कलर मध्ये पाच किती छान दिसतंय कपलसाठी. मस्त आहे ना बाबा. पण छोटंसं बसायला आपल्याला किती छान करेल तिथं. पाऊस चालू असला की बसायला मस्त मजा आहे ना. हो मस्त आपण याच्यामध्ये एंट्री केली मस्त. आणि आता इथं मस्त बसायला चेअर सारखं आहे आपल्याला लोखंडी बनवेली. वरतून पण छत आहे त्याला. मस्त इथं बसायचं कपलनी मस्त गप्पा वगैरे मारायच्या. तिकडं पण एक चेअर आहे तिकडं पण आहे समोर चेअर. आणि इथे गुलाबाचे नाही जास्वंदीचे झाड आहे साईडला पूर्ण. आणि इथं मध्ये बघू शकता एक हात किती सुंदर आहे. एवढा हात आहे की त्याच्यावर मी सुद्धा जाऊन बसू शकते. है ना बापू बसून बघा. नको छेडणा म्हणा आहे ना. इथं कोणत्याच गोष्टीला आपण छेडू शकत नाही आहे का नाही. हो ठीक काय लिहिलंय. आय प्लेड टू सेव्ह मदर नेचर. निवांत झोपायचं येऊन असं. हे पहा एक नवीनच काहीतरी. त्याच्यासारखं तर बसतंय ना. त्याला भिरी किती आहे. प्लास्टिक आहे प्लास्टिक. इकडं पहा समोर तिथं पाण्यामध्ये पाणी आणि तिकडं समोर काहीतरी त्यांनी बनवेल होतं स्टँड बनवून. त्याच्यावरती एक मूर्ती ठेवली आहे कशाच तरी काहीतरी बाईची वाटते काय ना. आणि त्याच्यावरतून काहीतरी ग्रीन ते लावलं होतं त्यांनी पण जास्त पाण्याने भरलं तेव्हा सडलं ते सगळं. आणि आता नुसतं थोडं थोडंच ग्रीन काहीतरी राहिलं त्याला बॉर्डर बॉर्डर. मस्त इकडं पण काहीतरी बापू इकडे बघू ना आपण तिकडे जाऊन. चला चल पण मस्त. आय लव्ह देवभूमी उत्तराखंड. काय नेचर पार्कच्या आतमध्ये थोडंसं एंट्री केल्यानंतर आपण बघू शकतो किती सुंदर असा व्ह्यू आहे. एक लेडीजचा स्टॅच्यू त्यांनी मस्तपैकी बनवला आहे आणि साईडला बघू शकतो इतकं प्रसन्न वातावरण आहे. मन प्रसन्न होऊन जाते एकदम. आणि त्यानंतर इथं बोट रायडिंगसाठी सीमा तिथं फोटोची पोज वगैरे करते आणि पोज वगैरे काढल्यानंतर आम्ही बोटमध्ये एंट्री घेतोय. मस्त आपल्या आपल्या पायाने बोटिंग करायचे. आपल्या आपल्या पायाने पॅन्डल मारायचे. तर मस्त बापू पण मारताय मी पण मारते पॅन्डल. एकदम मस्त फिलिंग येते पाण्यामध्ये आणि ते पण विंटरच्या सीझन मध्ये. हे मस्त वाटतंय का बापू. एकदम परफेक्ट. वाव हे पा मस्त आपली बोट चालली. हे बघ याला हँडल पण आहे बोटिंग साठी. आपण स्वतःच हँडल करायचं याला. स्वतःच पॅन्डल आपली झाली आता ही. आणि असे मस्त 50 रुपये तिकीट हे भेटतं. आणि जास्त बसणार असेल तर ते समोर दिसतंय ते ब्ल्यू कलर. इकडे एक येलो कलर. कारण त्याच्यामध्ये 6, 5, 4 असे बसते. याच्यामध्ये आम्ही दोघच बसणार आहोत त्याच्यामुळे मग हे छोटं भेटलं आम्हाला. गेर आहे का बापू. गेर काय करते बापू.
मस्त कोक प्यायचं काम चालू आहे. फेप्सी का मस्त बापूचा एवढ्या थंडीमध्ये सुद्धा फेप्सी प्यायचं काम चालू आहे. बापू लय दमले मस्त इथे पॅन्डल मारून मारून तर मस्त फेप्सी प्यायचं काम चालू आहे. मला कोण देईन फेप्सी? आपल्या पायाने चला आपल्याला पॅन्डल मारायचे. मस्त चाललंय बापूचं आणि माझं पॅन्डल मारायचं काम. आणि इकडे स्कूल ट्रिप आलेली आहे. पाठीमाग बघा कसं पाणी फेकतंय. समोर चालत चालत जात तसं तसं. कुठे बापू? मासा दिसतोय बापू नाही बा. मला पण दिसलाय. तुम्हाला दिसतोय का? बोट रायडिंग केल्यानंतर आम्ही लास्टला आलो आहे उतरण्यासाठी. त्याला म्हटलं अरे आमचा दोघांचा एक कपल फोटो घे म्हटलं मस्तपैकी. तर त्याने आमचा फोटो वगैरे घेतला. मग ते आम्ही पॅडल वगैरे मारत होतो की फोटो घेण्यासाठी मस्तपैकी. आणि त्यानंतर आलो आम्ही फाउंटेन बघायला. फाउंटेन बघायसाठी तुम्ही बघू शकता एकदम नॅचरल व्ह्यू आहे. एवढा मस्तपैकी व्ह्यू आहे ना. तर या साईडला नदी आहे. त्या साईडनं नदीचा धबधबा टाईपहून पाणी पडत येतं आणि ते पुला खालून त्या साईडला पलीकडे जातं. समोर इथं चेअर लावलेलं आहे. पिक्चर आपण जातो तसं चेअर राहतं तसंच चेअर इथं लावलेलं चालू असतं. तर आपण पाहिलं असं ऐक नाही बापू. हो किकटारचं झाड आहे. किकटारचं फुलं पाकच आले बापू. बघू शकता तुम्ही झाडात एक असं एक पाईप आहे लोखंडी पाईप. त्याला एका याच्यामध्ये अटॅच करून असं अटकून ठेवले. हवा आली की ते ऑटोमॅटिक वाजते टंग टंग टंग. जशी स्कूलची घंटी वाजते ना बेल टंग टंग तसं वाजतंय. पण आता सध्या हवाच नाही आहे. गाडी आणि त्याला आईकडच्या दोन्ही साईडनी पण त्याला कवर केलंय जाळी म्हणून जाळी आहे. तिथे पाण्यामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही. आणि इकडे त्याच्या साईडनं कॉम्पाऊंडच्या बाहेरच्या साईडने झाडं लावले तर ते झाडांची आधीच कटिंग झाली आहे. मस्त झाड आहे. कलर बिलर केला तर आणखीन भारी दिसत माहिती. हो आणि समोर बा हे झाडं जे पूर्ण झाड आहे ना इथल्या झाडांना कलर केला यांनी 3 कलरमध्ये. खाली येलो कलर व्हाईट कलर आणि ग्रीन कलर केलाय खोडांना. तर ते दूरच एवढं भारी दिसतं नाही. आणि जवळून पण पाहत नाही खूप छान दिसतं. आणि इथं आता हे पहा लाकडी पूल इथं त्याच्यावर पण खर्च बसेल. आणि खाली पहा पाणी त्याच्यावर मस्त खाली पुलाच्या खाली पाणी. चला बापू आता पुलावर मस्त पाणी. ए बापू बापू मंकी हॅलो. तर पाय मंकी बापरे चिप्स पॉकेट ते घेऊन आले. स्कूल ट्रिप आली त्यांची. स्कूल ट्रिपवाल्यांनी तिकडे गेले ते फिरायला. तोपर्यंत बॅग तिथं ठेवल्या. माकडांनी सगळे घेऊन पळाले. आता काय खातील काय माहिती. सगळे आहे त्या रिएक्शन पहा सगळेच घेऊन गेले आता. तर पूर्ण गार्डनचा बघितल्यानंतर आपल्याला लहान मुलांची जी मोस्ट फेवरेट जागा असते ना त्या जागेवरती आलेलो आहे आपण. तर हे बघू शकता मुलांसाठी एवढे मस्तपैकी त्यांनी खेळणे वगैरे इथं लावलेले आहे. तर खूप एन्जॉय लहान मुलं इथं करू शकता. तर सीमा आपल्याला दाखवणार आहे पलीकडून जाऊन कसं घसरगुंडीने इकडे घसरते यायचं. म्हणजे आमच्यासोबत लहान मुलं तर नव्हतं तर सीमा ते सगळं तुम्हाला करून दाखवते. त्या साईडने ती चढली आहे आणि आता घसरगुंडी करत ती खाली येणार आहे. तर बघू शकता खूप सारा एन्जॉय तुम्ही इथं आल्यानंतर करू शकता एकदम मस्तपैकी. आता मस्त बापू आपल्याला धोका देतोय. बापू पाठीमागे सारखा बापू लागल. अरे वा मस्त मजा बापू. आपण तुम्ही पण मजा चक्कर घेतल्या. हो चक्कर येतील. बसा बसा बापू बसा. आता मस्त बापू पण धोक्यावर बसते. बसा बापू बसले का नाही. हो खेळायचं झालं. आता आपण याच्यामध्ये बसू. छोट्या लेकरांच्या याच्यामध्ये. प्लास्टिक आहे बापू. बापू मी फसणार तर नाही. नाही जाय चटकून येते मी त्यात खाली. आले मी तिकडून सीडी होती याला. घुसमधून त्याच्यामधून. याला काय म्हणते बापू बेंडकी. बेंडकी उडी. बेंडकी नाही आता इथून घुस. नाही फसत.
तर आपण आता मस्त सगळं फिरलोय इथलं गार्डन वगैरे सगळं आणि आता फायनली आम्हाला एक भूक लागली होती तर आम्ही एका ठिकाणी बसलोय इथं आता आणि आम्ही घरूनच इथं आलूचे पराठे बनवून आणलेले होते. तर म्हटलं चला आलू पराठे वगैरे इथं मस्त आलू पराठ्याने मस्त पोटभर खाऊन घेऊ अगोदर. आणि दही चटणी आणली होती त्यासोबत खायला. डाळिंबच्या बिया घरूनच काढून आणल्या होत्या आणि हा आंबा आणला होता आम्ही कट करून आणि केळी आणि हे तिखे मुळकुल आपल्याकडे पोंगे. तर एवढं सगळं आम्ही खायला घेऊन आलो होतो कारण फिरून फिरून भूक लागते आम्हाला माहिती आहे आणि आम्हाला जास्तच लागते. तर मग आता भूक जास्त लागली होती म्हणून इथं बसलोय आता खाण्यासाठी. इथं हॉटेल पण आहे इथं एक मध्ये पण आम्ही घरूनच आणलं होतं बनवून तर त्याच्यामुळे आम्ही इथंच बसून खातोय बाहेर उन्हाला. तर मस्तपैकी आपण आता फिरून वगैरे झालं आणि इथं जेवण वगैरे झालं की मग आपल्याला निघायचं आहे घराकडे. तर आता आलू पराठे खाऊ चला बाप. छान. तर मंडळी मस्तपैकी आपण पूर्ण लच्छेवाला फिरून घेतलेला आहे आणि खूप मजा आली, खूप एन्जॉय केला आहे. मस्तपैकी बोट रायडिंग वगैरे सगळं व्यवस्थित झालं आहे आपलं फिरून वगैरे. आणि चिल्ड्रन पार्कमध्ये पण गेलो होतो आपण. सगळं तुम्ही व्लॉगमध्ये बघितलंच असेल कशी किती मस्त मजा आली. तर खूप सारा एन्जॉय केला, खूप सारी मजा आली. तर चला मंडळी आता इथंच आपण व्लॉग एंड करतोय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.